नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या लेक्चर्समध्ये आपण समुद्रलक्षी अर्थशास्त्राची धोरणं बघितलेली होती, बरोबर। त्याचबरोबर त्याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण ट्रेड याच्यावरती घेतलं होतं, TDS कशाला म्हणतात या संबंधीचं लेक्चर आपण बघितलं होतं। स्पर्धा परीक्षेला आवश्यक असलेल्या MCQs आपण पाहिलेल्या होत्या। आजच्या लेक्चर्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर आजचा लेक्चर जो आपला आहे तर समुद्रलक्षी आर्थिक धोरण ठरवण्यामागचा सरकारचा उद्दिष्ट काय आहे, उद्दिष्ट काय आहे, सरकारच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट काय, कोणकोणते आहेत उद्दिष्ट, या उद्दिष्टांवरती आधारित आपल्याला आजचा लेक्चर बघायचा आहे। SYच्या सिलेबसमध्ये तुम्हाला संपूर्ण जसं जसं दिलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये मी सांगितलं आहे। प्रत्येक लेक्चर एकेका पॉईंटचा मी घेतलेला आहे, तो तुम्ही संपूर्ण पहा की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित आणि सुटसुटीत आणि स्पष्ट असा अभ्यास होईल तुमचा। आले लक्षात? तर चला तर वळूया आपण आपल्या आजच्या लेक्चर्सकडे। लेक्चरला सुरू करण्याअगोदर मी सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना सांगू इच्छिते की लेक्चर्स आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा। तुमचे व्ह्यूज तर मला चांगल्या प्रकारचे मिळतच आहेत किंवा कमेंट्ससुद्धा मिळत आहेत की मॅडम कोणकोणत्या प्रकारचे जर बदल करायचे आहेत ते पण मी स्वतःमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे, बरोबर। आवडलेले आहेत तुम्हाला लेक्चर, त्याबद्दल तुमचं धन्यवाद आहे। याच्या पुढेही तुम्ही संपूर्ण लेक्चर्स बघा की जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला घेता येईल। आलं लक्षात? जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांच्याही दृष्टीने आपला लेक्चर्स खूप उपयुक्त आहे। एक एक पॉईंट जर तुम्ही जसं लेखी किंवा स्पर्धा परीक्षा ज्या आहेत ते प्रश्न असे साधे आणि सरळ विचारत नाही, तिथं थोडंसं किचकट किंवा तिथं मधला प्रश्न एखाद्या पॉईंटमधला प्रश्न विचारला जातो। आलं लक्षात? म्हणून मी प्रत्येक पॉईंट सविस्तररित्या घेत आहे। मला शिकवता आलं असतं मी पूर्ण डिटेल्समध्ये डायरेक्ट समुद्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय किंवा लगेच स्वरूप, व्याप्ती, धोरण एकत्रच घेऊन घेतलं असतं आणि तिचं फक्त हेडलाईन सांगितल्या असत्या। जर असं केलं असतं तर ते फक्त आताचे जे परीक्षा म्हणजे फक्त तुम्ही परीक्षा देतात FY SY TY ची परीक्षा देतात तिथं तुम्हाला ते उपयोगी पडतील, परंतु तुम्हाला जे स्पर्धा परीक्षा द्यायच्या स्टेट लेवलच्या किंवा नॅशनल लेवलच्या ज्या परीक्षा द्यायच्या आहेत तर त्या ठिकाणी असं वरवर अभ्यास करून चालत नाही, तिथं तुमचा सखोल अभ्यास असला पाहिजे, सविस्तर असा अभ्यास असला पाहिजे। मग हा सविस्तर अभ्यास करण्यासाठी मी काय केलेलं आहे तर प्रत्येक एक एक चॅप्टरमधला एक एक पॉईंट घेतला आणि त्या पॉईंटचं विश्लेषण करत आलेली आहे। म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक लेक्चरला एक एक हेच सांगू इच्छिते की तुम्ही प्रत्येक लेक्चर्स बघत चला आणि प्रत्येक लेक्चरचं फक्त जास्त शॉर्टच ठेवले, जेणेकरून का तर जास्त तुम्हाला बोर होतं का नाही। भरपूर वेळ असं होतं अर्धा तास, पाऊण तास, 1.5 तासाचा जर लेक्चर ठेवला तर काय होतं त्याच्यामध्ये पण ती मुलं पाहत नाही, अर्धवट लेक्चर बघतात आणि स्किप करून टाकतात। तर असंही होता कामा नये, यासाठी मी काय केलेलं आहे की जे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पाहायला पाहिजे, त्यांना इंटरेस्ट निर्माण व्हायला पाहिजे। थोड्या वेळ 15 मिनिटाचा जरी लेक्चर राहिला, 20 मिनिटाचा जरी लेक्चर राहिला तर तेवढं जेवढं अभ्यासलं आहे ते तेवढं लक्षात राहायला पाहिजे, बस इतकंच माझं मत आहे। म्हणून मी एवढे शॉर्ट लेक्चर्स ठेवलेले आहेत। तुम्हाला लेक्चर्स आवडले तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तर सो आता आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया। आजचा आपला लेक्चर आहे काय, समग्रलक्षी आर्थिक धोरणांची उद्दिष्ट, की सरकार समग्रलक्षी आर्थिक धोरण तर राबवतं, वेगवेगळ्या प्रकारचं आपण बघितलं की चलनविषयक धोरण राबवतं, उत्पन्नाविषयक धोरण राबवतं, त्याचबरोबर राजकोषीय धोरण सरकार राबवतं। हे सगळ्या धोरणांचा आपण मागच्या लेक्चर्समध्ये संपूर्ण आपला काय बघितलेली धोरणं पाहिलेली आहेत। जर कोणी पाहिलेली नसतील तर तुम्ही पुन्हा आपल्या लेक्चर्सवरती जाऊन पाहू शकतात, आपल्या याच्यावरती चॅनलवरती वगैरे टाकलेलेच आहे। तर आजचा जो आहे तर उद्दिष्ट, सरकारचं त्यामागचं उद्दिष्ट काय आहे आलं लक्षात? तर पहिलं उद्दिष्ट सरकारचं असं आहे की समग्रलक्षी आर्थिक धोरण आखण्यामागचं सरकारचं पहिलं उद्दिष्ट आहे उच्चतम उत्पादन पातळी गाठणे। आलं लक्षात? पहिलं उद्दिष्ट काय सरकारचं तर उच्चतम कशाची पातळी, उत्पादनाची पातळी गाठणे। लक्षात? तर का देशाच्या विकासाचं, आपला देश विकसित आहे, इतर देशांसारखाच आपलाही देश विकसित आहे किंवा उत्पादन जेवढं जास्त राहील, लोकांच्या गरजा बघून आपल्याला आपलं उत्पादन इतर देशांमध्ये सुद्धा काय करता येईल, मग निर्यात करता येणार आहे। आलं लक्षात? तर ती उत्पादनाची पातळी आपली काय उच्चतम असली तर काय होणार आहे, देशाचा विकास झालेला आहे किंवा हा देश विकासाच्या दिशेने मार्गस्थ होत आहे असं ते समजलं जातं। एखाद्या देशात जर अन्नधान्याचा तुटवडा असला किंवा उत्पादनाचा तुटवडा असला तर तो देश विकसित नाही आहे किंवा विकसनशील आहे अशी इतर देशांची काय होतं दृष्टिकोन होऊन जातो। मग अशा दृष्टीने काय होऊन जातं की त्या देशाकडे लक्ष दिलं जात नाही।
किंवा त्या देशाकडून कोणत्याही वस्तूंची मागणी केली जात नाही. तर असं आपल्या देशासोबत व्हायला नको म्हणून काय केलं जातं, आपल्या देशाची उच्चतम पातळी कशी गाठता येईल, जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी समग्रलक्षी आर्थिक धोरणं ही राबवली जात असतात. कशासाठी, तर उत्पादनाची उच्चतम पातळी गाठण्यासाठी. देशातील लोकांची वस्तू आणि सेवांची गरज भागवून आपल्याला इतर देशांची सुद्धा भागवता आली पाहिजे, आपली निर्यात वाढली पाहिजे, अशा पद्धतीने विचार करून किंवा अशा विकासाच्या दृष्टीने विचार करून काय केलेलं आहे, उत्पादनाची पातळी वाढवलेली आहे. आलं लक्षात. याच्यासाठी हे पहिलं उद्दिष्ट आहे. समग्रलक्षी आर्थिक धोरणाचं उद्दिष्ट हे पहिलं आहे, उच्चतम उत्पादनाची पातळी गाठणे. आलं लक्षात. दुसरं काय आहे, तो रोजगार विषयक आहे. काय आहे, तो रोजगाराची उच्चतम पातळी गाठणे असं आहे. उच्चतम पातळी म्हणजे काय, देशातील फक्त काही मोजक्याच लोकांकडे, मुठभर लोकांना नोकरी आहे, मुठभर लोक श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे रोजगार प्राप्त होतो म्हणून ते काय करतात, वस्तू आणि सेवांना मागणी करतील. आणि ज्यांच्याकडे, जे लोक गरीब आहेत किंवा म्हणजे काही लोक गरीब आहेत किंवा मग त्यांच्याकडे नोकऱ्याच नाही आहे, तर ते वस्तूला मागणी करतील का, करणार नाही. तर मग ही कशी होईल, मग ही तफावत निर्माण होऊन जाईल. ही काय निर्माण होऊन जाईल, तफावत निर्माण होईल. मग ही तफावत ही देशाच्या विकासाच्या दृष्टीने चांगली आहे का, तर नाही, अजिबात चांगली आहे. देशाचा विकास करायचा असेल तर समग्र दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. फक्त कृषी क्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे आणि उद्योग क्षेत्राचा नको तर असं होता कामा नये. सर्व क्षेत्रांचा समान विकास व्हायला पाहिजे यासाठी किंवा प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून काय केलेलं आहे, मग रोजगाराच्या संधी प्रत्येकाला मिळायला पाहिजे. देशातल्या प्रत्येक लोकांकडे नोकरी असली पाहिजे की जेणेकरून तो खर्च करू शकतो. यासाठी आलं लक्षात. यासाठी काय केलेलं आहे, रोजगाराची पातळी वाढवलेली आहे. यासाठी सरकारने काय केलं, आर्थिक धोरण राबवलेलं आहे की आपल्याला वर्षभरामध्ये किती आपला बजेट असणार आहे, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या भरती सुरू करायच्या आहेत, लोकांना किती प्रमाणात पगार द्यायचा आहे, वेतन किती असलं पाहिजे, किती लोकांना या वर्षीची भरती असली पाहिजे, हा संपूर्ण लेखाजोखा ठेवण्यासाठी किंवा हे संपूर्ण लक्षात ठेवण्यासाठी सरकारने काय केलेलं आहे, तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि रोजगाराची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी सरकारने समग्रलक्षी धोरण राबवलेलं आहे. आणि लक्षात. पुढचं आपण धोरण काय म्हणतो त्याला, तर पुढचं सरकारचं धोरण आहे व्यवहार तोलाचं धोरण. व्यवहार तोलाचं धोरण म्हणजेच काय, व्यवहार तोल समतोलाचं धोरण. आता बघा, व्यवहार तोल आपण म्हणतो आर्थिक समग्रलक्षी धोरणांमध्ये आपण बघितलं की विदेशी अर्थनीतीविषयी ते अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र अभ्यास करते किंवा शासनाचं हे एक धोरण आहे की विदेशी अर्थनीती ठरवत असतं. म्हणजेच काय, विदेशासोबत आपली आयात किती असली पाहिजे, निर्यात किती असली पाहिजे, म्हणजे जगात किती ठेवली गेली पाहिजे, बरोबर की नाही. अशा प्रकारचं सरकारचं हे काय आहे, विदेशी धोरण आहे, बरं ना. हे सरकारने राबवलेलं आहे. मग ह्या धोरणामध्ये एक हाही विचार करावा लागतो की व्यवहार तोल समतोल कसं राहील. आपण म्हटलो की आपल्या देशाचा विकास करायचा आहे म्हणून आपण फक्त निर्यातच करायची, वस्तूंची आणि सेवांची निर्यातच करायची, असं शक्य आहे का, तर नाही. असं फक्त कोणताच देश फक्त आणि फक्त निर्यात करत नाही, तर निर्यातीसोबत आयातही वेगवेगळ्या वस्तूंचीही करत असतो. आलं लक्षात तुम्हाला. मग वेगवेगळ्या गोष्टींची आयात आणि निर्यात करून मग त्याचा सुद्धा काय ठरवला जातो, बजेट ठरवला जातो की किती प्रमाणात निर्यात केली पाहिजे, किती प्रमाणात आयात केली पाहिजे, की जेणेकरून आपल्या देशाचा व्यवहार तोल हा समतोल असला पाहिजे. आपण असं म्हटलं की निर्यातच वाढवून देऊ, आता बाहेर देशात वस्तू पाठवायची आणि आपल्या देशात त्या वस्तूंचा तुटवडा करायचा, असं करून चालेल का, तर असं करूनही चालत नाही. आपल्या देशातल्या लोकांची सुद्धा गरज भागली गेली पाहिजे आणि आपल्याला विदेशात त्या वस्तू पाठवता गेल्या पाहिजे. अशा प्रकारचं उत्पादन आपल्या देशामध्ये झालं पाहिजे. त्याचबरोबर व्यवहार तोल समतोलासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्या वस्तूंवरती बहिष्कार. लोक आपल्या वस्तू घेणार नाहीत का, इतर देशातल्या वस्तूंचा काय म्हणतात अट्रॅक्शन राहील किंवा आकर्षण राहील, त्या वस्तू खरेदी करतील. मग आपल्या देशामध्ये त्याच वस्तूंची जर खरेदी झाली तर देशात आपला पैसा न राहता तो पैसा परदेशात जाईल. का होईल, परदेशात जाईल, दुसऱ्या देशात जाईल. मग हे देशाच्या विकासाच्या दृष्टीने चांगलं आहे का, तर नाही. व्यवहार तोल समतोलासाठी काय करावं लागतं, किती निर्यात केली पाहिजे, किती आयात केली पाहिजे, की जेणेकरून देशामध्ये व्यवहार तोल समतोल होईल, आपल्या देशात उत्पादन होणाऱ्या वस्तू पडून राहणार नाहीत, त्यांचाही वापर होईल किंवा वेगवेगळ्या याचाही वापर वेगवेगळे म्हणजे लोक काय करतील, वेगवेगळ्या प्रकारचे खर्च करतील. अशा पद्धतीने त्यांचा काय होणार आहे, तर संपूर्ण विकास असला पाहिजे. आलं लक्षात. हाही एक सरकारला दृष्टिकोन समोर ठेवावा लागतो, तेव्हाच सरकारला अर्थव्यवस्थेचा विकास साधता येणार आहे.
पुढचं आहे त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने किंवा अर्थव्यवस्थेच्या उत्पादनामध्ये उत्पादन क्षमतेमध्ये वाढ झाली पाहिजे, उच्चतम वाढ करणे हे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. आता उच्चतम वाढ करणे म्हणजे अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे जे घटक आहेत, म्हणजेच काय, समजा उदाहरणार्थ एखाद्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं म्हटलं, मग एका कृषी क्षेत्राच्या वस्तूंचं उत्पादन घ्यायचं म्हटलं तर कृषीमध्ये आपण काय अन्नधान्याचं वगैरे वस्तूंचं उत्पादन घेतो. म्हणजे फक्त एकाच क्षेत्राकडे वाढ हे करायचं का, एकाच क्षेत्राकडे श्रमिकांना वळवायचं आहे का, तर नाही. उत्पादन क्षेत्रात एकाच क्षेत्रामध्ये वाढ न करता आपल्याला सगळे क्षेत्र म्हणजे मग औद्योगिक क्षेत्र असेल, त्याचबरोबर पोस्ट क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, अजून वेगवेगळ्या सरकारी क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये कामगारांनी जायला पाहिजे, बरोबर की नाही. या सगळ्या क्षेत्रांमध्ये उत्पादनाच्या किंवा ह्या ज्या वस्तूंचं उत्पादन होत आहे त्या सगळ्यांचं उत्पादन व्हायला पाहिजे. उद्योगधंद्याचा सुद्धा विकास झाला पाहिजे. नुसताच कृषी क्षेत्राचा विकास होऊन चालणार नाहीये, तर प्रत्येक क्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे, प्रत्येक घटकांचा विकास व्हायला पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे मग, की सरकार जे धोरण आखतंय तर त्याच्यासोबतच सरकारला एक लक्षात घ्यावं लागेल की फक्त कृषी क्षेत्राला आवश्यक राहतील अशाच वस्तूंचं उत्पादन न करता उद्योग क्षेत्राला सुद्धा जे आवश्यक राहणार आहे त्याही वस्तूंचं उत्पादन झालं पाहिजे. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रामध्ये जे आवश्यक आहे त्याचाही उत्पादन झालं पाहिजे. त्याचबरोबर म्हणतात पोस्ट खाते झाले, अजून दुसरे कोणते खाते, रेल्वे खाते झालं, ह्या खात्यांमध्ये सुद्धा लोकांना रोजगार मिळाला गेला पाहिजे किंवा तिथल्या वस्तूंचं उत्पादन झालं पाहिजे. याकडेही सरकारचं लक्ष असलं पाहिजे किंवा शासनाला तोही एक निर्णय घ्यावा लागतो की फक्त कृषी क्षेत्रांची आधारण किंवा त्याच वस्तूंची निर्मिती न होता संपूर्ण समग्र दृष्टीने विचार करून प्रत्येक क्षेत्राचा प्रत्येक उद्योगधंद्याचा विकास झाला पाहिजे. या दृष्टीने वस्तूचं उत्पादन झालं पाहिजे. अशा प्रकारची त्यांची संपूर्ण अर्थनीती किंवा असली पाहिजे किंवा नियोजन अर्थनियोजन असं सरकारचं असलं पाहिजे. पुढचं आहे तुमचं प्रादेशिक विषमता कमी करणे. काय करणे, प्रादेशिक विषमता कमी करणे. आता प्रादेशिक विषमता कमी करणे म्हणजेच काय, आता राज्याला आपला याच्यामध्ये किती 28 घटक राज्य आहेत. किती घटक राज्य आहेत, 28 घटक. आता एक नवीन 29वां घटक राज्य आपल्याला जॉईन झालेला आहे, परंतु पूर्वीपासून जे आपण म्हणतो तर 28 घटक राज्यांचा आपला हा देश आहे. मग या 28 घटक राज्यांमध्ये फक्त महाराष्ट्राचाच विकास व्हायला पाहिजे असं करून चालणार आहे का, आपल्याला महाराष्ट्रातील लोकांचाच विकास झाला पाहिजे असं करून चालणार आहे का, तर नाही, असं करून चालणार नाही. फक्त एकाच घटक राज्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांनाच सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण असं करून चालणार आहे का. आणि दुसऱ्या घटक राज्यांमध्ये कोणत्याही गोष्टींचा विकास नाही किंवा तिथल्या लोक बेरोजगारीच्या खाली किंवा दारिद्र्य रेषेखाली असतील किंवा म्हणतात पूर्ण दारिद्र्य त्यांच्या राज्यामध्ये राहील असं करून चालणार आहे का, तर नाही. तर त्याला आपण देशाचा विकास म्हणणार नाही. जर देशाचा विकास करायचा आहे, देशाला विकसित देशाचा म्हणजे कॅनडा, अमेरिका हे देश कसे आहेत, विकसित आहेत. मग या विकसित देशांच्या रांगेमध्ये जर आपल्या देशाला बसवायचं असेल किंवा तिथं स्थिर व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्याला संपूर्ण घटक राज्य जेवढे 28 घटक राज्य आहे त्या 28 घटक राज्यांमध्ये जेवढीही संख्या राहते त्या प्रत्येक देशातील जनतेला, प्रत्येक राज्यातील संख्येला रोजगार हा मिळाला पाहिजे, आरोग्य हे चांगलं त्यांचं राहायला पाहिजे, शिक्षणही मिळालं पाहिजे, अन्नधान्यही मिळालं पाहिजे, सगळ्या सुखसोयी ह्या सगळ्या घटक राज्यांमधील लोकांना मिळायला पाहिजे. तरच आपण असं म्हणू शकतो त्या देशाचा विकास झालेला आहे. म्हणजे प्रादेशिक असमतोलाची दरी आपल्याला काय करावं लागणार आहे, दूर करावी लागणार आहे. असमतोल असता कामा नाही. प्रदेशांमध्ये असा असमतोल, एका घटक राज्याचा विकास आणि एका घटक राज्याचा अधोगती असं होता कामा नाही. आलं लक्षात तुम्हाला. त्याच्यातला पुढचा पॉईंट आहे अजून किंमत स्थैर्य. काय आहे, किंमत स्थैर्य. किंमत स्थैर्य राहिलं तर आर्थिक विकास चांगल्या प्रकारे होत असतो. किंमत स्थैर्य कशाला म्हणणार, का ते स्थिर असणं का गरजेचं आहे, तर पहा, जर एखाद्या वस्तूची किंमत बाजारामध्ये जास्त असते, काय सांगते, जर एखाद्या वस्तूची किंमत जर जास्त वाढतच गेली तर काय होणार, ज्यांनी वस्तूचं उत्पादन केलेलं आहे त्यांना त्याचा फायदेशीर आहे का, तर त्यांना किंमत जास्त मिळणार आहे, बरोबर की. परंतु वस्तूची किंमत, मागणीचा नियम काय सांगतो, वस्तूची किंमत जास्त असली बाजारामध्ये तर त्याला मागणी केली जाते का, नाही. वस्तूची किंमत जास्त असते तर मागणी कमी होते. आलं लक्षात तुम्हाला. वस्तूची किंमत जास्त असली तर मागणी कमी होते. मागणीचा आणि किमतीचा संबंध कसा आहे, तर विरुद्ध आहे. कसा आहे, विरुद्ध आहे. म्हणून जर बाजारामध्ये समतोल किंमत असली किंवा स्थिर किंमत असली, किमतीमध्ये जर स्थैर्य असलं तर काय होतं, तर असं होतं की बाजारामध्ये वस्तूला मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. बाजारामध्ये जर वस्तूला मागणी मोठ्या प्रमाणात केली म्हणजेच काय करणार, उत्पादनात वाढ होईल. उत्पादनात वाढ करायची म्हटली तर साहजिकच इकडे लोकांना उत्पादन घेण्यासाठी रोजगार मिळावा लागेल, म्हणजे लोकांना श्रमिकांना बोलवावं लागेल. श्रमिकांना बोलवावं लागेल म्हणजेच काय, श्रमिकांना इकडे रोजगार प्राप्त होईल. लोकांना रोजगार प्राप्त झाला तर साहजिकच ते वस्तूवरती खर्च करतील म्हणजे मागणी करतील. आलं लक्षात तुम्हाला.
म्हणजेच काय की स्थैर्याचा परिणाम काय होतो तर लोकांना रोजगार प्राप्त होऊ शकतो, लोकांची खर्च प्रवृत्ती वाढू शकते. आलं लक्षात. परंतु जर स्थैर्य राहिलं नाही, वारंवार किंमत वाढतच राहिली तर काय होणार आहे, लोक वस्तूला मागणी करणार नाही. आलं लक्षात. वस्तूला मागणी जर झाली नाही तर काय होणार आहे, बाजारामध्ये वस्तू तशीच पडून राहील. बाजारात वस्तू पडून राहिली म्हणजेच काय, उत्पादन घटत जाईल. उत्पादन घटवलं म्हणजे लोकांना रोजगार मिळणार नाही. जिथं 10 लोक काम करतात तिथं 5 लोकांना कामावर बोलवलं जाईल आणि काय केलं जाईल, मग बाकीच्यांना 5ला बेरोजगारी केली जाईल. मग ते बेरोजगार काय करतील, मग असे दारिद्र्य रेषेखाली येतील. दारिद्र्य रेषेखाली मग काय म्हणतात, मग चोर लुटमार अशा म्हणतात ना, अनैतिक किंवा अशा गोष्टींकडे ते वळत राहतील. आलं लक्षात. असं देशामध्ये म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, चुकीच्या मार्गाकडे किंवा अनैतिक मार्गाकडे लोक वळायला लागतात. तर असं होता कामा नये. यासाठी काय करावं लागेल, किंमत स्थैर्य निर्माण करावं लागणार आहे. आलं लक्षात तुम्हाला. अशा प्रकारचे उद्दिष्ट सरकारला काय करतात, समग्रलक्षी आर्थिक धोरण ठरवताना सरकारला हे उद्दिष्ट गाठायचं असतं. पहिले म्हणजे उत्पादनाची उच्चतम पातळी गाठावी लागते, किंमत स्थैर्य निर्माण करावं लागतं, प्रादेशिक समतोल, नंतर अनुकूल व्यवहार तो झाला पाहिजे. आपण देशांमध्ये जो व्यापार व्यवहार करतो, व्यापार व्यवहार झाला पण पाहिजे आणि आपल्या देशाला नुकसानही होता कामा नये. आपल्या देशाच्या वस्तूची पण विक्री झाली पाहिजे, याही दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. अशा प्रकारची उद्दिष्ट डोळ्यासमोर सरकारला ठेवावी लागत असतात. आलं लक्षात तुम्हाला. उद्दिष्ट समजली. अशा प्रकारचे उद्दिष्ट सरकार ठेवत असतं. लेक्चर्स आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण MCQs क्विजच्या माध्यमातून घेऊन की जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेला त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल यासाठी. ओके, भेटूया पुढच्या लेक्चर्सला. या लेक्चर्सला लाईक करा आणि संपूर्ण लेक्चर्स पाहायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका. सो थँक्यू. बाय.